आपण वळतोय दोन बलाढ्य संघामध्ये होणारी टक्कर. पाहूया कोण कुणाला नमवणार, कोण कुणाला पाणी पाजणार आणि विजय खेचून कोण आणणार. एकमेकांसमोर अनेक वेळा आले बघा मंगेश वैद्य. का मंगेश वैद्य सर्वांचा फेवरेट आहे हे त्याच्या खेळावरून आपण नेहमी पाहतो. मैदानावर वॉर्मअप करणं, सराव करणं हे खूप गरजेचं असतं आणि आपण ती धाव घेताना त्याला पाहिलं. मंगेश वैद्य नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे आणि स्ट्रायकर एंडला माहुल कोलीवाडा संघ आपला 12वा अतिरिक्त प्रतिनिधी कोणी आला असेल तर आम्ही त्याला विनंती करू. राखीव खेळाडू उपस्थित नाही आहे, आम्ही तुम्हाला सपोर्ट केला. कल्पेश वैती आणि मंगेशला आपण पाहतोय. संकेत पाटील पहिलं चेंडू षटक घेऊन येईल. 4 ओव्हर मॅच. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. दूरवरून क्षेत्ररक्षक येते रोशन संघनायक. अंतर्वर्तुळामध्ये हा चेंडू पाहिला. एके धावेने संघर्ष मात्र 2 धावा सहज पद्धतीनं पूर्ण केला. ही धाव मोलाची. आपण पाहतोय 2 धावेनं खातं ओपन करेल कल्पेश. प्रत्येक गावाची सराव करण्याची एक वेगळी पद्धत असते. मग मैदानावर गोलंदाजी करून सराव करणं, आज माहुल कोलीवाडा संघाची एक सराव करण्याची वेगळी पद्धत आहे. आज तागायत आपण त्यांचं खूप चांगलं क्रिकेट पाहतो. संकेत पाटील सज्ज होणार समोर मुरबी विरुद्ध माहुल कोलीवाडा. बॅकफुटला जाऊन ओ सुपर नो इनिश चान्स. व्हॉट अ फंटास्टिक स्ट्रोक. हा स्ट्रॉंग फटका पाहायला मिळाला. थँक्यू सागर. इथे गोलंदाजासाठी सुवर्ण संधी असेल. पेडगावचे स्टायलिश व्यक्तिमत्व अर्थातच गुड्डू जोशी यांच्या वतीनं इथे विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. प्रेमनाथ 11 माफ करा 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल मुरबी संघाच्या गोलंदाजांसाठी. आता मात्र लावा ताकद. यस निश्चितच. समोर कल्पेश वैद्य आणि समोर गोलंदाज पाहतो संकेत पाटील. संकेतकडे सुद्धा ती करामत या आक्रमक फलंदाजाला बाद करणं सुद्धा अनोखे विक्रम त्याच्या नावावर आहेत. आता क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जाईल. समोर कल्पेश वैद्य जो सुद्धा प्रमुख आक्रमक फलंदाज आहे. 2 चेंडूचा खेळ समाप्त. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात केला. आता आपण फाईन लेगला ओमकार पाटीलला पाहतो. थोडं विखुरलेलं क्षेत्ररक्षण. आता कल्पेशनं जे स्ट्रोक केले प्रवीण त्यासाठी उपाययोजना बघा संकेतची. कमबॅक केलं. हा चेंडू डॉट. 4 षटकांचा सामना आहे. ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सुद्धा या लढतीचा आनंद घेत असताना आपण पाहतोय. 2 संघादरम्यान होणारी फाईट. संकेत फुटबॉलचा वापर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सुपर. हा रणसंग्राम 2 संघामध्ये. प्रतिस्पर्धी संघाला नामोहरण करायचं या उद्देशाने दोन्ही संघ उतरलेत आणि आता सगळी धुरा सांभाळतोय संकेतनं. पॉवर प्ले मध्ये 2 चेंडू सलग डॉट फेकलेत. पुढचा चेंडू आक्रमण करतोय, हल्ला चढवतोय, क्षेत्ररक्षक येतोय, कमबॅक. ओमकार पोहोचतोय तोपर्यंत डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये हा फटका आपण जरूर पाहिला आणि 2 धावा कल्पेश वैद्य आणि मंगेश वैतीच्या प्रयत्नानं आपण पाहतोय 2 धावेने संघ पुढे सरकेल. हॅलो. तर सागर या ठिकाणी खऱ्या अर्थानं कुंडेवाल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच पी भोईर यांचे सुपुत्र अर्थातच प्रफुल्ल भोईर साहेब यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती करतो आपण यावं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत. एकूण धावा 10. संकेत पाटील कल्पेशसाठी फाईन लेग खेळायचं होतं. चेंडू बॅटवर आला नाही. मात्र आपण पाहतो इष्टांच्या मागे उभे असलेले क्षेत्ररक्षक कुठली चूक झाली नाही. बॅकअप खूप चांगलं. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. टोटल स्कोर आपण इथे पाहिला तर 10 धावा बिनबाद. कल्पेश वैती आणि मंगेश वैती. तर या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्पर्धेसाठी आलेत. खऱ्या अर्थानं अरुण शेठ भगत मात्र इथे रवाना होत असताना खऱ्या अर्थानं आपण आलात या स्पर्धेमध्ये. मनापासून आम्ही धन्यवाद आपल्याला देतो. आणि त्याच्यानंतर व्यासपीठावर इथे आगमन होत असताना पी शेठ भोईर यांचे सुपुत्र माजी सरपंच अर्थातच प्रफुल्ल भोईर यांचं देखील या ठिकाणी व्यासपीठावर आगमन होत असताना त्यांचंही आम्ही स्वर्गीय आशिष स्मृती चषक 2022 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. येस मॅडी. क्या बात है डीजे मॅडी.
इंग्रजी नवीन वर्ष सुरू झाले. वर्ष कधीही सुरू हो, आमच्यासाठी येणारा प्रत्येक दिवस हा तुम्हास पाहून मिळणारा ऊर्जेच्या नव्याने उगवलेल्या सूर्याच्या तेजासारखाच आहे. तुम्हाला पाहून मिळणाऱ्या स्फूर्तीतून प्रत्येक दिवस आम्हा रोज नव्यानं जगण्यासारखा आहे. आणि सर्वांचं आपण पाहतोय शक्तिस्थान, ऊर्जास्थान आणि प्रेरणास्थान शिवरायाचे शक्तिदाता DJ मॅडीचं हे संगीत. विकी पाटील आलाय पहिल्या षटकामध्ये 10 धावा आहेत. मंगेश वैद्य आता स्ट्राईक रेंजला, ज्याला पहिल्यांदा संधी मिळेल. आणि विकी पाटीलचे षटक. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्याने कुठली चूक होत नाही. 2 धावेसाठी निघालेत. वेल टेकन टू वेल. संघ पुढे सरकेल, धावा बनवायचेत. मंगेश वैतीला माहिती आहे समोरच्या संघामध्ये विक्की सारखा डेंजरस बॅट्समन आहे, ओमकार सारखा आक्रमक फलंदाज आहे. आणि इथे तगडी धावसंख्या उभी करणं हे संघासाठी खूप मोलाचं असेल. आणि ते काम करत असताना धुरा त्याने सांभाळल्या. विकी पाटील सज्ज होणार. समोर मंगेश वैद्य. कल्पेश वैतीला पाहते नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. आक्रमक पवित्र आपला फेवरेट स्ट्रोक. चेंडू बॅटवर आला नाही आणि हा निर्धाव चेंडू. 2 संघामध्ये होणार हा पलटवार. कोण कुणावर कुरघोडी करणार ही चर्चा या सामन्यामध्ये अजूनही सुरू आहे. मात्र किती धावांचा रतीब उभा केला जाणार हे सुद्धा चित्र आपण इथे पाहतोय. आणि त्या धावेसाठी संघर्ष करताना मंगेश वैद्य पुन्हा एकदा सज्ज. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. ओ बॅटवर आला नाही चेंडू आणि इथे 7 लाभत नाही. चेंडू जरूर गेलाय लॉंग स्टॉपला. पंच बॅटच्या स्वरूपात ही धाव मिळणार आहे. जरूर हा चौकार. मैदानाकडे लक्ष वेधूया. 4 धावेच्या मदतीने संघ पुढे सरकलाय. टोटल स्कोअर पाहिला 16 धावा. चांगली भागीदारी सुद्धा म्हणता येईल. मंगेश वैती वारंवार त्याचा फेवरेट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. एज लागते. जरूर आपण इथे पाहिलं क्षेत्ररक्षक बॅकअप करत असताना तितक्या वेगाने धावा पडून काढल्या. डीप लॉंग लेग कडे खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जातो. फाईन लेग असेल, लॉंग ऑन. मंगेश वैती म्हटल्यानंतर जो चौफेर फटकेसाठी अनुकूल असलेला फलंदाज आहे. मात्र इथे प्रतिकार केला जातो विकी पाटीलकडून. विकी 4 चेंडूमध्ये धावा दिल्या 8. एकूण धावा धावफलकावरती 18 आहेत. पहिल्या षटकामध्ये 10 धावा होत्या. मंगेश शॉर्ट सिलेक्शन. क्षेत्ररक्षक तैनात. गॉन कॅच. मिस टायमिंग आणि इथं रॉंग शॉर्ट सिलेक्शनाचा बली ठरला. क्षेत्ररक्षक उभा असताना फटका खेळण्याचा प्रयत्न त्या क्षेत्रामध्ये झाला आणि तेवढ्यात चांगलं क्षेत्ररक्षण. मंगेश वैतीच्या खेळाचा अंत. मान्यवरांचं इथे शुभागमन झालंय. अर्थातच वालके साहेब, मयूर वालके यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना सन्मानित करण्यासाठी अर्थातच या आमच्या स्पर्धेचे यशस्वी आयोजक आणि एकेकालचे नामवंत यष्टीरक्षक, छोटी हाईट बडी फाईट ज्यांना संबोधलं जातं आणि एक दमदार क्रिकेटर अर्थातच संतोष पाटील यांच्या शुभ हस्ते मयूर वालके यांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करण्यात येत आहे. मेवणे आहेत खऱ्या अर्थानं. आज सासूरवाडीची लोक जेव्हा येतात मॅचचा आनंद घेण्यासाठी तर जावयाला भरपूर आनंद होतो. आणि असे दमदार लाडाचे जावई म्हणजे संतोष इथे सन्मान करत असताना वालके सरांचा त्यांच्या समेत पवार देखील आलेत. त्यांना देखील विनंती करतो, पवार आपण देखील यावं स्वागत कक्षामध्ये. आपलाही यथोचित मान सन्मान इथे केला जाईल. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे आमचे आयोजक संतोष पाटील यांच्या वतीनं थँक्यू व्हेरी मच. जाऊया मनीष पवार यांचा सन्मान देखील केला जाईल. मायची उबदार शाल, स्पर्धेची आठवण, मोमेंटो आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा इथे सन्मान केला जाईल. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा सागर मांडवकर यांच्याकडे. विकी पाटील सज्ज होणार. धावा इथे धावफलकर 18. गोलंदाजीच्या मार्गावर विकीचं पुन्हा एकदा आक्रमण. फलंदाज गेला सुनील माहुलकर. मागच्या सामन्यामध्ये तुफानी खेळ केला, भरभक्कम खेळ केला. आता विकीनं गुड कमबॅक. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. मी विनंती करेन आयोजकांकडून जास्त वेळ आपण घेऊ नका, कारण अजूनही बक्षीस समारंभ पाहुण्यांचे इथे आगमन होणार आहे. अजूनही 3 सामने खेळवायचे आहेत आणि ही उपाययोजना सुरू आहे. 12 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या येते 18. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी. किती धावांवर मजल मारणार, किती धावांचा डोंगर उभा करणार, चित्र आपण जरूर पाहूया. ऐकूया DJ मॅडीचं संगीत.
धावसंख्या आहे ती 18. समीर ठाकूरनं गोलंदाजी जबाबदारी घेतल्या. क्षेत्रव्यूह इथे रचला झालाय. जय आणि पराजय एकाला पराभूत व्हावं लागतं. क्रिकेट या खेळाचा नियमच असा आहे. मात्र आता दोन्ही संघ ताकद लावत असताना तर कपिल पाटील मिलिंद भोईर यांचं इथे शुभ आगमन. त्यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर यावं. स्वर्गीय आशिष भोईर यांचा संपूर्ण मित्र परिवार आज त्याला खूप मिस करतोय आणि त्याच्या नावाची स्पर्धा आहे. चेंडूची पाहणी केली. शॉर्ट सिलेक्शन. खूप मनगटी ताकदीचा वापर करणारा मजबूत बांध्याचा फलंदाज कल्पेश वैद्य. त्याची बॅट कधी तळपेल याचा कोणी भाकीत करू शकत नाही आणि तो कल्पेश वैद्य खेळतो स्ट्रायकर एंडला. बॅकफुटला जाऊन हा तडाखा लॉंग स्टॉप च्या रिजन मध्ये जरूर चाललाय. थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकानं हा प्रयत्न केला आणि हा मिळतोय चौकार. 4 धावा. आता एक एक धाव मोलाची असणाऱ्या समोर मुरवी संघ आणि कल्पेशचं आक्रमण. एकूण धावा धावफलकावरती 22. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. समीर ठाकूर सज्ज होणार. समोर खेळण्यासाठी कल्पेश वैद्य. प्रणय आम्हाला माहिती देत असताना आता आपण पाहतो कल्पेश वैद्यच्या बॅटमधून एक षटकार पाहिला दुसऱ्या चेंडूवर. त्यानंतर हा चौकार पाहिला आहे. दीपक वास्कर साहेब आणि कृष्णाजी भागवत साहेब यांचे इथे आगमन झालं आणि आक्रमण. जरूर हा चौकार. पॅव्हलियन मध्ये कुठला आवाज येता कामा नये. वैती मूड मध्ये आलाय. त्याला सूर गवसलाय आणि त्यांच्या फलंदाजीने एक वेगळा नूर आक्रमकपणा आणलाय मैदानावर. सलग बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. एकूण धावा 26. 26 रन. समीर ठाकूरचे षटक. सामना पाहायला मिळतोय स्मिथ प्रियांशी 11 माहुल कोलीवाडा संघ आणि प्रेमनाथ इलोन मुरबी. ताकदीचा प्रचंड वापर. ओ दिस इज अ बिग शॉट. एक्साइटिंग पॉवर सो स्ट्रॉंग. ब्युटी स्ट्रोक. 6 धावा मिळतील. सुपर डुपर 6. षटकाराच्या मदतीने संघ पुढे सरकलाय. समीर ठाकूर .446. आता आक्रमणाला सुरुवात. वैयक्तिक योगदान कल्पेशचं पाहूया जिथे संघ पोहोचलाय 32. 2 चौकार आणि 2 षटकारांच्या समवेत काय सुंदर खेळ करतोय. 10 चेंडूमध्ये 24 धावेची तुफानी खेळी करतोय. मैदानावर दहशत पाहायला मिळते ती कल्पेश वैतीची. जशी फटकेबाजी होते आणि तसा पॅव्हलियन मधून आम्हाला आवाज ऐकायला मिळते. पॅव्हलियन मध्ये थोडी शांतता जरूर ठेवा. आज त्यांचा फेवरेट फलंदाज खेळतोय. एकूण धावा धावफलकावरती 33 रन्स. प्रत्येक चेंडूवर षटकार हवा आहे माहुल कोलीवाडाच्या खेळाडूंना. सुनील माहुलकर मागच्या सामन्यातील सामनावीर होता. तो फलंदाज आता इथे खेळणार आहे. सुनील माहुलकरनं पहिल्या सामन्यामध्ये 12 चेंडूमध्ये 32 धावेची खेळी केली होती. प्रतिस्पर्धी संघाला नामोहरण केलं होतं. आक्रमण करतो ऑन साइडला. ओ सुपर फिल्डिंग. कौतुक करायला पाहिजे आपण मुरबीच्या प्रताप नावडेकर यांचा. क्षेत्ररक्षण खूप चांगलं केलं. आता 3ऱ्या षटकाचा खेळ समाप्त. तर याच दरम्यान इथे विशेष सन्मान केला जाईल. खऱ्या अर्थानं अन्नदाता सदा सुखी. खऱ्या अर्थानं ज्याने 2 दिवस जेवणाची उत्तम सोय, खऱ्या अर्थानं आयोजकांची खेळाडूंची त्याच्यानंतर पंचांची सर्व या आयोजकांची ज्यांनी सोय उत्तम जेवणाची सोय केली. त्याच्यानंतर या विकेटसाठी जी विकेट्स बनवण्यामध्ये खूप मोलाचा वाटा ज्यांचा आहे, मैदानावरती संपूर्ण टँकर पाण्याची सेवा उपलब्ध करून दिली. आणि रायगड जिल्हा 40+ अर्थातच जी प्रीमियर लीग तुम्हाला पाहायला मिळेल त्या रायगड 40+ प्रीमियर लीगमध्ये सर्वात महागडा खेळाडू ठरणारा हा गोलंदाज तो ठरला अर्थातच कपिल पाटील यांचा विशेष सन्मान मित्रांनो केला जाईल. तर त्यांना विनंती असेल यावं आपण स्वागत कक्षामध्ये आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी या स्पर्धेचे आमचे आयोजक पुष्कर पाटील आणि संतोष पाटील या दोन्ही एवन जोडी अर्थातच या 2 जोडींना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन कपिल पाटील सरांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करण्यात यावं. थँक्यू. ओव्हर टू सागर मांडवकर. आणि एकंदरीत सागर विचार केला या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं विशेष मोलाचं सहकार्य नाही तर
एक 100% जमेची बाजू या स्पर्धेसाठी राहिली. ते अर्थातच कुंडेवाल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच पी.डी. भोईर साहेब, आपले सहर्ष स्वागत. आणि त्यांचे सुपुत्र अर्थातच प्रफुल्ल शेठ भोईर यांनी देखील अथांग मेहनत, चांगलं विशेष सहकार्य स्पर्धेसाठी. मिथुन शेठ भोईर, मयूर शेठ भोईर, अर्थातच मयूर शेठ भोईर सांस्कृतिक शैक्षणिक व सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचीच नेहमी ओळख राहिली आहे की गोरगरिबांसाठी सतत सदैव झटत राहणारे. त्यांचंही स्वागत. कल्पेश वैतीचा आक्रमण, आणखीन एक तडाखा, चौकार. थँक्यू व्हेरी मच. टोटल स्कोर 39, 39 धावा आहेत. शुभम ठाकूर सज्ज होणार. पुन्हा एकदा समोर कल्पेश वैद्य एकटा फलंदाज किल्ला लढवतोय आणि संघासाठी भक्कम परिस्थिती निर्माण करतोय. बघा किती चपळाईचं क्षेत्ररक्षण आहे. गोलंदाजी साथ देत नाही, मात्र क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतं. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. धावा इथे 40, 4 षटकांचा सामना आहे. प्रेमनाथ इलेव्हन मुरबी संघानं नाणेफेक जिंकले, निर्णय घेतला ओमकारनं क्षेत्ररक्षण. आणि आता ही कल्पेश वैतीचं आक्रमण. आता संधी मिळेल सुनील माहुलकरला. मागच्या सामन्यामध्ये 12-32 समीकरण होतं. राऊंड ओव्हर द विकेट. आता मिस टायमिंग. चेंडू हवेमध्ये, गॉन कॅच. 3 चेंडूचा खेळ बाकी. विजय होणाऱ्या संघाची फाईट असणारे सावळेश्वर सावळे संघाविरुद्ध किरण पवार विरुद्ध त्यांची लढत असणार. आणि काल फायनलमध्ये प्रवेश केलाय तो जावळे संघानं. आपण पाहायचं आजचे कोणते 2 संघ असतील जे अंतिम सामना खेळतील. सर्वांना याची उत्सुकता आहे. धावफलकावर 45 रन्स, 45 धावा. भरभक्कम खेळ पाहायला मिळतोय. फलंदाजीने मात्र आज संपूर्ण ताकद पणाला लावली, खास करून कल्पेश. शेवटचा चेंडू खूप उंच आहे. ओमकार हे चेंडू खाली, तो झेल सोडणार नाही. पहिल्या सत्राचा अंत झालाय. एकूण धावा धावफलकावरती 45. 46 धावा करायच्यात. 46 रन्स टू विन. सर्व स्टॉल धारकांचा सुद्धा आम्ही आभार मानतोय. सर्व प्रेक्षकांचा आभार मानतोय. स्वर्गीय आशिष स्मृती चषकामध्ये आपण पाहतोय जो आमचं सन्मान चिन्ह, आमच्या मित्रांची आठवण करून देणारं सन्मान चिन्ह. सगळं म्हणतात एक मित्र गेल्याने दुनिया संपत नाही आणि ती थांबतही नाही, पण हे कोणालाच कसे समजत नाही की लाख मित्रे असले तरी पण त्या एकाची कमी पूर्ण होत नाही. भावपूर्ण श्रद्धांजली आपण पाहतोय स्वर्गीय आशिष स्मृती चषकाची ही स्पर्धा आहे. तर 46 स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक स्वर्गीय आशिष भोईर मित्र परिवार कुंडेवाल. नरेश कांगरे सरांचे इथे आगमन झाले. एक शिक्षित व्यक्तिमत्व, कलाकार सुद्धा आहेत आणि खूप चांगले समालोचक सुद्धा आहेत. LIC ऑफ इंडियाचे ते ॲडवायझर सुद्धा आहेत. ते सुद्धा त्यांचं आम्ही काम नेहमी पाहत असतो. 46 करायचे, 4 षटके आहेत. सामना कोण जिंकणार? प्रेमनाथ इलेव्हन मुरबी का माहुल कोलीवाडा संघ? चांगली झुंज रंगणारे, विजय होणारे संघाची फाईट असणाऱ्या ती सावळे संघाविरुद्ध. चला सामना सुरू करा.
त्याच्यात सावळेश्वर सावळे संघाचे संघनायक सुद्धा आलेत. यातून विजयी होणाऱ्या संघाची लढत त्यांच्या विरुद्ध असणार आहे. आपण याची नोंद घ्या. तर जाऊया आपण दुसऱ्या अंकाकडे. 24 मध्ये करायचे 46. या ऐकूया आपण पुढचा आवाज. प्रवीण गायकर यांच्याकडे जरूर वळणार आहोत. DJ मॅडी आणि 24 लाईव्हची टेलिकास्ट इथे सुरू असणार आहे. स्वर्गीय आशिष स्मृती चषकावर आपलं नाव कोण कोरणार हे थोड्याच वेळात तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मॅचकडे वळतोय. बलाढ्य संघामध्ये होणारा पलटवार, कोण कुणाला पराभूत करणार आणि सामना कोण जिंकणार. 24 चेंडू 46 धावा. ओव्हर टू कंटिन्यू प्रवीण. थँक्यू सागर. तर याच दरम्यान सन्माननीय समीर खानावकर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांना विनंती असेल यावं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत. दमदार फाईट तुम्हाला इथे आज पाहायला मिळेल. अर्थातच नाणेफेकीचा कौल जिंकला होता प्रेमनाथ 11 मुरबी या संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथम बॅटिंग करत असताना इथे एकूण धावसंख्या उभारली ती अर्थातच प्रियांशी स्मिथ 11 माहुलगाव क्रिकेट संघानं टोटल धावा झाल्या त्या 45 आणि 46 धावांचं इथे आव्हान आहे. जर विचार केला 11.50च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. म्हणजे पैंजण जरी सोन्याचं असलं तरी ते पायातच घालतात आणि टिकली जरी 2 रुपयाची असली ती कपालीच लावतात. किमतीवरून अस्तित्व ठरत नसतं तर अस्तित्वावरून तुमची किंमत ठरत असते. आता मैदानावरती कोण कोणाला सिद्ध करायचं सहर्ष स्वागत. एक नामवंत समालोचक सातत्यानं त्यांना संबोधलं जातं. त्यांचंही सहर्ष स्वागत. बोलूया मॅचकडे. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. 24 चेंडू 46 धावांची गरज. पहिलाच बॉल. विकी आहेत तयार. पहिल्याच बॉलवरती तडाखा. संध्याकाळच्या सत्रामध्ये सातत्याने या मैदानावरती डावखुरा. आता फलंदाजासाठी हे मैदान नंदनवन ठरलंय आणि विकीच्या बॅटमधून पहिलाच तडाखा. लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे हा षटकार. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. काल्या राणी तलपलत होतं तिच्या रूपाचे ऊन. अशीच देखणी होती एक मुसलमानाची सून. पण माझा राजा त्या तरुणीला आई म्हणाला, राया तू लय रशिलवान. म्हणून आनंदात नांदत होते हिंदू मुसलमान. जबरदस्त प्रहार. पहिल्याच बॉलवरती इथे तडाखा दाखवलाय फलंदाज विकी पाटील या फलंदाजानं. 46 धावांचं आव्हान इथे पेलत असताना आता मात्र विजयासाठी विचार केलात 23 चेंडू आणि 40 धावांची गरज. तडाखेबंद खेळीसाठी हा खेळाडू सातत्याने ओळखला जातो. छोटा पॉकेट बडा धमाका या खेळाडूची ओळख आहे ते सादर करत असताना इथे देखील ऑन साईडला भरपूर चांगली फिल्डिंग झाली. त्या ठिकाणी इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षक होते परंतु जोपर्यंत अडवतील थ्रो करतील तोपर्यंत एक धाव देण्याचा अवधी होता फलंदाजांकडे आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती अर्थातच बिनगडी बाद असताना 7 या धावसंख्येवरती. जबरदस्त फाईट. यातून जो विजय होईल तो अर्थातच सावली संघाविरुद्ध आपली मॅच खेळेल आणि अंतिम फायनलमध्ये प्रवेश करणारा संघ मात्र निलेश कडू 11 जावले हा या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये प्रवेश करणारा संघ. कालच्या दिवसामध्ये तुम्ही पाहिलात. आज कुठला संघ त्यांच्यासमोर फाईट करेल याच्यासाठी ही लढत मैदानावरती होत असताना महेश मांडवकर आहेत गोलंदाज. राईट आर्म राऊंड द विकेटने डावखुरे हातासाठी आले होते. आता राईट हँड बॅट्समनसाठी ओव्हर द विकेटने इथे गोलंदाजीसाठी आलेत. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा तयार होत आहेत महेश. ओमकारचा इनसाइड आउट मारण्याचा प्रयत्न आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हर वरून मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू जाईल कव्हर क्षेत्राकडे. उचलतील तोपर्यंत एक धाव. इथे 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती तब्बल 9 या धावसंख्येवरती. चांगली सुरुवात आतापर्यंत म्हणता येईल ती अर्थातच प्रेमनाथ 11 मुरबी संघाच्या या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. त्यांना देखील माहिती आहे पॉवर प्लेचे षटक खूप इम्पॉर्टंट आहे कारण या षटकामध्ये तुम्हाला मुभा दिल्या जातील. फक्त 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आणि 9 खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये. आखू टप्प्याचा बॉल. लाईन भरपूर चांगली आहे. असेच चेंडू तुम्हाला फेकावे लागतील तेव्हाच तुम्ही बॅट्समनला बीट करू शकता आणि इथे मात्र ओमकारला चकवा देत असताना हा चेंडू जाईल डायरेक्ट यष्टिरकच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूची इथे सांगता होत असताना या ओव्हर्समध्ये 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत. 9 धावा खर्च करतायत. स्लोवर होता हा बॉल परंतु हवेत आहे भरपूर काल. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत आणि इम्पॉर्टंट विकेट या ठिकाणी फलंदाज बाद होतील. नंतर एक चौकार लगावला आणि नंतर लगेच ते बाद झाले. आता मात्र ही कामगिरी त्यांच्या खांद्यावरती असेल. त्यांच्यावरती जबाबदाऱ्या असतील की ही मॅच संपूर्ण त्यांच्यापर्यंत संघासाठी घेऊन जाणं देखील गरजेचं असेल त्यांच्यासाठी. विकी आहेत एक षटकाराच्या मदतीने आतापर्यंत वैयक्तिक 7 या धावसंख्येवरती फलंदाजी करत असताना बघा एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर प्रेशर असतं संघावरती आणि ओमकार म्हटल्यानंतर हा एक
दमदार फलंदाज, कुठल्याही क्षणी मॅचला कलाटणी देणारा खेळाडू, तो मात्र लवकर बाद झालाय. आता जबाबदाऱ्या या दोन्ही खेळाडूंच्या खांद्यावरती वाढतील. उर्वरित चेंडू आहे या ओव्हर्समधला फक्त एक शेवटचा बॉल. यावेळी ऑन साईडला केले, मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, रिस्की रन होती आणि ते एक धाव कंप्लीट करतायत. एका धावेच्या मदतीनं षटक क्रमांक पहिले इथे संपन्न होईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रेमनाथ 11 मुरबी संघाची धावसंख्या 1 गडी बाद असताना 10. विजयी वार्ता भगव्या झेंड्याचा नाद करू नका. इथे खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज सुमधुर संगीत डीजे यांच्या माध्यमातून ऐकलीत. तू क्या मिटाएगा उस भगवे को जिसका ऐलान खुद आसमान करता है. शेवटचे 18 चेंडू विजयासाठी जर तुम्ही पाहिलात तर तब्बल 36 धावेंची गरज. टाइम आउट असेल बघा, या कारण टाइम असेल, वेळेचे तुम्हाला इथे नियम पाळणं देखील गरजेचं असेल, याची नोंद घ्या. तर इंदेव कंपनीचे मॅनेजर कृष्णा भगत यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. कृष्णा भागवत साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत. तर थँक्यू प्रफुल्ल भोईर यांच्या वतीनं कॉमेंट्रीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलं, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आणि या स्पर्धेसाठी त्यांनी खऱ्या अर्थानं सहकार्य मोलाचं आम्हाला या स्पर्धेमध्ये दिलंय, त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं मी सहर्ष स्वागत करतो. गोलंदाज तयार होत आहेत. यावेळी यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता, हलक्या हातानं स्लॅश केला चेंडूला, बॅकफूट पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग झाली. त्या ठिकाणी एक धाव इथे कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 11 या धावसंख्येवरती. जेव्हा कुठले पाहुणे कॉमेंटेटरला जे पारितोषिक देतात कॉमेंट्रीसाठी, ती खऱ्या अर्थानं आम्हाला शाबासकी असते आणि ती आम्ही स्वीकारतो या ठिकाणी. थँक्यू, आपलं सहर्ष स्वागत आहे. तर एकूण या एक धावेने धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 11 या धावसंख्येवरती. विजयासाठी 17 चेंडू आणि 35 धावेंची गरज आहे. मॅच तुम्हाला रफ अँड टफ पाहायला मिळेल, यातील मात्र शंका नाही. परंतु यासाठी विकीचा विकेट खूप महत्त्वाचा असेल प्रेमनाथ 11 मुरबी क्रिकेट संघासाठी. आणि तोच खेळाडू मैदानावरती आतापर्यंत एका षटकाराच्या मदतीनं 9 या धावसंख्येवरती इथे फलंदाजी करत असताना एक दर्जेदार खेळाडू आहे. सातत्याची विस्फोटक इनिंग तुम्ही पाहिलीत, परंतु गोलंदाजीमध्ये नवीन गोलंदाज आलेत. मनीष माहुलकर, पहिलाच बॉल यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, हलकीशी अपील पंचांकडे केली होती, परंतु इथे लेग बाईचा इशारा येईल पंचांचा. तर एक धाव कंप्लीट, एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती तब्बल 12 या धावसंख्येवरती. तर आशिष भोईर, खऱ्या अर्थानं ज्यांच्या नावाने ही स्पर्धा भरवली गेली, स्मृती चषक, आशिष भोईर यांचे मित्र अर्थातच रोहन मुंगाजी ओवले यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि टी शर्ट खऱ्या अर्थानं त्याच्या माध्यमात देण्यात आलेले आहे, त्याचंही आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. तर यावेळीच भरपूर चांगला फटका आहे, चेंडू जाईल सीमारेषा मिड विकेटच्या बाहेर, षटकार. आणि याच दरम्यान खऱ्या अर्थानं मामा भगत शेलगर यांच्या वतीनं आमच्या कॉमेंट्रीसाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक. त्याच्यानंतर आमचे प्रफुल्ल भोईर सर, तुमच्या वतीनं देखील 500 रुपयाचं पारितोषिक. तुमचं आम्ही मनापासून स्वागत करतो, थँक्यू व्हेरी मच. आणि आलेला हा दर्जेदार षटकार, षटकाराच्या मदतीने एकूण धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 18 या धावसंख्येवरती. डीजे तब्बल 18. ओमकार जरी बाद झाला तरी मात्र डाव इथे सावरत असताना डावखुऱ्या हाताचा फलंदाज. आणि औटी मैदान म्हटल्यानंतर मित्रांनो, संध्याकाळच्या सत्रामध्ये डावखुऱ्या हाताच्यासाठी हा मैदान ओळखला जातो. आणि तेच कर्तृत्व सिद्ध करत असताना प्रेमनाथ 11 मुरबी संघासाठी ही दमदार फलंदाजी. विजयासाठी आता 15 चेंडू आणि 28 धावेंची गरज शिवछत्रपती राजांसाठी. तसा हा खेळाडू लढतोय मुरबी क्रिकेट संघासाठी, मुरबी गावासाठी, आपल्या कॅप्टनसाठी. आता जिंकण्यासाठी 15 चेंडू 28 धावेंची गरज.
गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. यावेळी साखू टप्प्याचा बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज नाही करू शकले. कॉल नव्हता दोन खेळाडूंचा आणि चेंडू जाईल डीप बॅकवर्ड सीमा रेषेच्या जवळून. 1 माउस ओव्हर द रो. पंचांचा इशारा येईल चौकार. छत्रपती शिवाजी महाराज, लक्षात ठेवा छत्रपतीचा वाघ कधी कुणासमोर झुकला का? जरी किती तापला सूर्य तरी समुद्र कधी सुकला का? आयुष्यात अडचणी आल्या तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, महाराजांचे संस्कार आहेत आपल्यावर, रडायचं नाही तर लढायचं. आणि हे लढत असताना मैदानावरती विकी भोईरच्या बॅटमधून अजून एक तडाखा, चौकार आणि चौकाराच्या मधीनं धावसंख्या पोहोचते ती 22. मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन. IGBK कंपनी के मैनेजर बिल्कुल खलील पटेल साहब का इस मंच के ऊपर आगमन हो चुका है, उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं. आइए मंच पर. स्वर्गीय आशीष भोईर स्मृति चषक में आपका हम तहे दिल से स्वागत करते हैं. आज बहुत सारे मेहमान इस टूर्नामेंट को आकर अपनी बिल्कुल मेहमान नवाजी कर चुके हैं और यहाँ पर आज देख सकते हैं आप खलील पटेल साहब का भी आगमन हो चुका है. वेलकम बॅक सर, हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर इथे एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती तब्बल 23 या धावसंख्येवरती. विजयासाठी 13 चेंडू आणि इथे 23 धावींची गरज. काय मॅच इथे मैदानावरती पाहायला मिळते या दोन बलाढ्य संघांमध्ये. गोलंदाज मनीष माऊलकर राईट आर्म ओव्हर द विकेटने. शुभमचा हा तडाखा ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. संघाची एक गडी गमावल्यानंतर ती म्हणजेच 23 विजयासाठी 12 चेंडू आणि 23 धावींची गरज. इथे बॅलन्स आहे. अंधार झाला तर स्वतःच्या सावल्या सुद्धा साथ सोडतात, म्हणून आयुष्याच्या वाट्यावर एकटं चालण्याची हिंमत ठेवावी लागते. इथे माऊलगाव येणार की मुरबी क्रिकेट संघ. गोलंदाज तयार. किती वेगवान बॉल आहेत. मागच्या मॅच मध्ये देखील त्याने अतिशय वेगवान गोलंदाजी केली आणि तशाच पद्धतीची इथे गोलंदाजी तो साकारत असताना इथे एक धाव कंप्लीट होते. लेग बाईचा इशारा आलाय पंचांचा. एके धावेच्या मधीने धावसंख्या पोहोचते ती तब्बल 25 या धावसंख्येवरती. 2 चेंडू 2 सिंगल्स म्हणजे एकेरी धावा जरी गेल्या तर फरक पडणार नाही माऊलगाव क्रिकेट संघासाठी. तर इथे चौकार षटकार त्यांना रोखावे लागतील आणि तेच काम इथे करत असताना अर्थातच गोलंदाज मैदानावरती कल्पेश माऊलकर. डावखुऱ्या हाताचा हा वेगवान गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. डावखुऱ्या हाताच्या फलंदाज विकीसाठी विकीच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार आलाय. आयुष्यात समतोल त्यालाच राखता आलाय ज्याने आयुष्य तडजोड आणि कसरतीच्या जोरावर उभं केलंय. यावेळी बॅटची कडा लागली होती. एक धाव कंप्लीट. स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न होता. ओव्हरथ्रो झालाय परंतु इथे रन घेऊ की नको रिस्की होता. अखेरच्या क्षणी इथे धाव कंप्लीट होत असताना जेव्हा हे रिस्क तुम्ही उठवताना तेव्हा तुम्हाला कॉल असणं भरपूर गरजेचं असतं आणि अशा परिस्थितीमध्ये जर विकेट गमावला असता तर मुरबी क्रिकेट संघ बॅकफुटवर आला होता. प्रयत्न दोन्ही संघ करतायत. इथे हार मंजूर नाही आतापर्यंत माऊलगाव क्रिकेट संघाला आणि इथे जिंकायचं आहे ते म्हणजेच प्रेमनाथ मुरबी क्रिकेट संघाला. परंतु जय पराजय इथे होईलच, परंतु कुठला संघ पुढे जाईल. 9 चेंडू 19 धावेंची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. प्रेक्षकांना जसा सामना हवा आहे तसाच इथे मैदानावरती होत असताना गोलंदाज पुन्हा एकदा तयार.
यावेळी वेगवान ऑफस्टमच्या अगदी जवळून जाणारा हा चेंडू, निर्धाव चेंडूची इथे सांगत होत असताना इथून जर एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये कमबॅक करेल तो म्हणजेच प्रेमनाथ 11 मुरबी क्रिकेट संघ. आता 8 चेंडू 19 धावेंची गरज. नशिबाला दोष का द्यावा, स्वप्न आपले असतील तर प्रयत्न आपलेच असावे आणि ते प्रयत्न इथे विकी करत असताना विकीच्या बॅट मधून तडाखा, मिड विकेट सीमा पलीकडे हा दर्जेदार षटकार. जय हिंद दोस्तों, फिर से हिंदुस्तानी भाऊ आप काय जबरदस्त इथे फलंदाजी करत असताना एकदा वाचून बघा. खऱ्या अर्थानं 7 चेंडू 13 धावेंची गरज आहे. पाणी आयुष्यभर झाडाला मोठं करतं, म्हणूनच की काय पाणी लाकडाला कधीच बुडून देत नाही आणि तशा पद्धतीने आपला संघाला मात्र बुडून देणार नाही हे साध्य करत असताना मैदानावरती अफलातून फलंदाजी, डावखुराचा फलंदाज विकी पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. यावेळी स्लॉक स्वीप, चेंडू जाईल डीप बॅकवर्ड सीमा रेषा पलीकडे हा दर्जेदार षटकार आणि या षटकारानं प्रेमनाथ 11 मुरबी पुन्हा एकदा सांगत असताना मैदान कुठलेही असो धमाका मात्र आमचाच असणार. सीमा पार षटकार. धावेंची गरज आणि विकीची बॅटिंग जर तुम्हाला आवडली असेल तर 12 चेंडूंमध्ये 35 धावेंची बहारदार फलंदाजी. एकदा जोरदार टाळ्या विकीसाठी. येस दिनेश सर. तर शेवटचे 6 बॉल 7 धावेंची गरज. तर पाणी घेऊन जा तोपर्यंत मैदानात. विनंती असेल याच्यानंतर होणारी मॅच स्पीडअप करा जरा, याच्यानंतर सावले संघाची मॅच असेल. मग नक्कीच या दरम्यान मात्र आपण या वेळेचा सदुपयोग करूया आणि आदरणीय समीरजी खानावकर साहेबांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये येऊन आपला सन्मान स्वीकारा. आदरणीय समीरजी खानावकर सर या आणि आपला सन्मान स्वीकारा. आपला बहुमेळ वेळ आपण या स्पर्धेला देता याबद्दल नक्कीच शतशः ऋणी राहू आम्ही आमचे. खानावकर साहेबांचा मात्र यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथे करण्यात येतोय. त्याचबरोबर शुभम पवार वावंजे यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान होईल. शुभम पवार. तर चला सावले क्रिकेट संघाच्या गरज. भावेश घरात आलेत गोलंदाजीवरती. तर इथे गोलंदाज आलेत कल्पेश गोलंदाजीच्या मार्कवरती. तर 6 चेंडू 7 धावा काय इथे वाचवल्या जातील का पुन्हा एकदा नवीन विक्रम मैदानावरती पाहायला मिळेल. विकीचा तडाखा तुम्ही पाहिलात. 46 धावांचा पाठलाग करत असताना एक अफलातून इनिंग इथे साकारत असताना तो पुन्हा एकदा फलंदाज आहेत स्ट्राईक एंडवर शुभम ठाकूर. शुभमचा तडाखा महेंद्र सिंग धोनी स्टाईलने इथे मॅच फिनिश केली. चेंडू लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे षटकार. जीते की चाल, बाज की नजर. थँक्यू मॅडम. स्कोर इज लेवल परंतु कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. फक्त 1 धावेंची गरज. इथे प्रेमनाथ 11 मुरबी क्रिकेट संघाला आणि इथे सामना फिनिश केलाय फलंदाज शुभम या फलंदाजानं आणि विजय इथे संपादन करत असताना प्रेमनाथ 11 मुरबी टीम हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टीम या ठिकाणी माहुल कोलीवाडा. तर टॉस लगेच केला जाईल. टॉससाठी इथे सावले संघाचे कॅप्टन असेल 4 सेकंद असेल. मी विनंती करतोय प्रफुल्लजी भोईर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायचं आहे. प्रफुल्लजी भोईर साहेब या आपण आणि आपल्या शुभ हस्ते आजची सेमीफायनल. एका बाजूला मायरा सावळे, हेड इज अ कॉल, इट्स अ टेल. नाणेफेकीचा कौल मात्र सावळे संघाच्या बाजूला लागला. आपला निर्णय काढवायचा आहे. गोलंदाजी लगेच लावा आपण आणि गोलंदाजी क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. काय अफलातून इनिंग खेळाय विकी पाटील. अतिशय दर्जेदार खेळ. वेल प्लेड. अभिनंदन. धन्यवाद प्रफुल्ल दादा. आणि याबरोबर